छोट्याशा म्हणण्यासाठी आपण एक सुंदर वचन पाहणार आहोत. पहिला इतिहास 17वा अध्याय आणि 16वं वचन हे आपण वाचणार आहोत. पहिला इतिहास 17वा अध्याय आणि 16वं वचन. फर्स्ट क्रोनिकल चॅप्टर 17 वर्स 16. आणि इथं राजा दावीद काहीतरी बोलत आहे. मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, ए परमेश्वरा देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथेवर आणले आहे. सुंदर वचनाच्या द्वारे प्रभूची स्तुती करूया. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वांना राजा दावीद कोण आहे. राजा दावीद एक मेंढपाळ होता आणि देवाने त्याला इस्रायलचा राजा बनवलेला. आणि तो आता देवाच्या घरचा किंवा इस्रायलचा तो राजा आहे. आणि तो राजा आता देवाच्या मंदिरामध्ये येऊन तो काहीतरी बोलत आहे. तो काय म्हणत आहे? ते बसून म्हणत आहे, ए परमेश्वर देवा, मी कोण? बघा, तो आपल्या परिस्थितीला विसरला नाही. त्याची परिस्थिती जी काय होती त्याला तो विसरला नाही. आणि तो देवाच्या मंदिरामध्ये येऊन, देवाच्या पुढे येऊन तो किती नम्र, किती लीन होऊन तो देवाकडे काहीतरी बोलत आहे. राजा दावीद प्रभू समोर उभा आहे आणि मनापासून तो देवाचा आभार मानत आहे. प्रिया, त्यांनी मनापासून त्याने प्रार्थना केलेले, त्यांनी प्रभूवरती आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की भरोसा ठेवला. आणि त्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तो मध्ये प्रभूवरती असलेला विश्वास आणि त्याची नम्रता. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की जॉन न्यूटन एक प्रभूचा दास होऊन गेला. आणि तो जॉन न्यूटन हा पहिला गुलामीमध्ये होता आणि त्यानंतर तो उपदेशक झाला. आणि 16 आणि 17 वचनानं त्याच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणलं. आणि त्याने अमेझिंग ग्रेस हे सुंदर असं गीत लिहिलं, जे आम्ही गात असतो प्रियानो. दाविदाप्रमाणे त्यांनी स्वतःला, दावीद जो राजा होता, त्यांनी स्वतःला नम्र आणि लीन होऊन परमेश्वराच्या पुढे त्याने उपस्थित केलेला आहे. आणि तो राजा दावीद आता काय म्हणत आहे? मी कोण आहे? माझं घराणं काय आहे की तू मला इथपर्यंत पोहोचवलेला आहेस? प्रियानो, ही सर्व गोष्ट आहे ना आमच्या जीवनामध्ये लागू होते. या सर्व गोष्टी आमच्याकडे जीवनामध्ये कशा लागू होतात याच्याकडे आपण थोडं पाहायचं आहे. यातूनच मी 2 शामवेल 9वा अध्याय आणि पहिलं वचन मी तुमच्या पुढे ठेवत आहे. 2 शामवेल 9वा अध्याय आणि पहिलं वचन याच्याकडे आपण थोडं लक्ष द्यायचं आहे. आणि इथं आपल्याला माहिती आहे की सुंदर अशी मित्रता बायबलमध्ये आहे, ती म्हणजे राजा दावीद आणि योनाथन. आणि आपल्याला माहिती आहे योनाथन आणि दावीद याची घनिष्ठ अशी मैत्री आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. आणि राजा दावीद ज्यावेळी गोलियतला मारून आला, त्यावेळी काही इस्रायल लोकांनी खूप मोठ्या घोषणा केल्या. आणि त्या घोषणाचा परिणाम शाऊल आणि राजा दावीदच्या मध्ये एक वैर निर्माण करून गेला. परंतु आपल्याला माहिती आहे शाऊल राजा दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत होता, पण योनाथन राजा दावीदला वाचवत होता. आणि आज राजा दावीद कुठं आहे? राजा दावीद इस्रायलचा राजा आहे, परंतु तो विसरला नाही. त्यानं काय आदेश काढला बघा, पहिल्या वचना म्हणजे 2 शामुएल चॅप्टर 9 वर्स 1. योनाथना करता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे का, अशी चौकशी दाविदाने केली. दावीद विसरला नाही योनाथन आणि त्याची मैत्री. दावीद विसरला नाही की योनाथनने केलेली त्याला मदत. दावीद विसरला नाही योनाथनची असलेली दावीदवरतीची प्रीती. आणि प्रियानो, इथं आपल्याला एक सुंदर गोष्ट पाहायला मिळते की प्रभू बी आपल्याला विसरला नाही. प्रभू बी आपल्याला विसरला. आपण पुढे पाहणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे त्यांनी राजा दावीदनं काय केली? चौकशी सुरू केली. कोण अजून योनाथनाच्या घरातील उरला आहे का? त्याच्यावर मी दया करावी, त्याच्यावर मी कृपा करावी, त्याच्यावर मी प्रेम करावं, अशी राजा दावीदनं असं विचार लोकांना सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौकशी करायला सांगितलेलं की मी त्याच्यावर दया करावी.
3ऱ्या वचनामध्ये पाहतो, राजाने विचारले, ज्यावर दव्या प्रीतीत मी दया करावी असा कुणी शौलाच्या घराण्यात अजून आहे का? सिबा राजास म्हणाला, योनातानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायाने लंगडा आहे. बघा, राजा दाविदाची केलेली चौकशीला काय आलेली एक आशा निर्माण झालेली आहे. त्याच्या जीवनामध्ये एक उगम आलेला आहे. आणि योनातानाच्या घरातील राजा शाऊलच्या घरातील एक अजून जिवंत आहे. आणि त्याचं नाव योनातानाचा मुलगा आहे, तो पुत्र आहे आणि तो पायाने लंगडा आहे. तो बेसहारा आहे. त्याला काही करता येत नाहीये. त्याला कोणी विचारत नाहीये. त्याचे सर्व राज्य गेले. त्याचे वडील, त्याचा दादा सर्व काही मारले गेले. आणि हा बेसहारा असलेला योनातानचा मुलगा, त्याची परिस्थिती कशी आहे? तो लंगडा आहे. माहिती नाही त्यानं किती दिवस त्याला जेवण मिळालं का नाही. माहिती नाही की कोण त्याला जेवण देत होतं. कारण लंगडा होता, कामाला पण जाऊ शकत नाहीये. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की राजा दावीदने ही घोषणा केली, की योनातानाच्या घरातील अजून कोण जिवंत आहे का? आणि आपल्याला पाहायला मिळतं 6व्या वचनामध्ये मपीबोशेतने बिना योनातान बिन शाऊल यांनी येऊन दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले. दावीद म्हणाला, मपीबोशेता. तो म्हणाला, आपला दास हजर आहे. बघा, आता मपीबोशेत योनातानचा मुलगा आता कुठं आहे? राजाच्या राजवाड्यामध्ये आहे. राजाच्या घरामध्ये आहे. तो कुठं होता? त्याची परिस्थिती कुठं? त्याला कोण विचारत नव्हतं. परंतु आता कुठं आला तो? तो पॅलेसमध्ये आलेला आहे. राजाच्या पॅलेसमध्ये, इस्रायलच्या राजाचा पॅलेसमध्ये तो आलेला आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, की तो दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले. बघा, हे दंडवत, प्रणाम हे आमच्या प्रभूला देणारे शब्द आहेत. आम्ही आराधनामध्ये प्रणाम, दंडवत आम्ही प्रभूला घालून त्याची आराधना करतो. त्याची सुंदर गीत गाऊन त्याची आराधना करतो. सुंदर विचाराने त्याची आराधना करतो, है ना? आणि इथं हा लंगडा आहे, तरी पण तो राजाला काय करत आहे? राजाला दंडवत घालत आहे. भूमीपर्यंत नमन करत आहे. किती नम्रता आहे त्याच्यामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळते. 7व्या वचनामध्ये दावीद त्यास म्हणाला, भिवू नको. हे शब्द ना, भिवू नको, आपल्या हृदयाला लागणारे आहेत प्रियानो. आपल्या हृदयाला टच करून जाणारे आहेत. भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे ना. अशी म्हणणारी जगातील लोक 2 दिवस 3 दिवस असतात, पण 4थ्या दिवशी ते आपल्याला नजर नाही येत. पण तो आमचा प्रभू काय म्हणतो? भिवू नको. मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला सांभाळीन. मी तुला सोडणार नाही. मी तुला टाकणार नाही. असे देवाचे सुंदर असे अभिवचन प्रभूने आपल्याला दिलेले आहेत. आणि ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये काही संकट येतात, दुःख येतात, कष्ट येतात, प्रभू एक आवाज देतो. काय आवाज देतो बघा? स्तोत्र 43 आणि 1. स्तोत्र 43 आणि 1 मध्ये प्रभू सांगत आहे, तरी आता ये याकोबा, तुझा उत्पन्न करता, आणि ये इस्रायला, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवलेलं आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेले आहे आणि तू माझा आहेस. तू माझा आहेस. किती सुंदर शब्द आहेत. जगातील नाती, जगातील असलेली लोक आमची नाहीये. ती नाती फक्त प्रेमाची असतात, 2 दिवसाची, 3 दिवसाची. परंतु प्रभूचं नातं सार्वकालिक आहे प्रियानो. आणि तो म्हणतो काय? मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेला आहे आणि तू माझा आहेस. माझा आहेस म्हणून भिवू नकोस. आणि राजा दाविदाचं हे शब्द ज्यावेळी योनातानच्या कानामध्ये पडले असतील, त्याला किती सुंदर वाटलं असेल, की कोणीतरी, अरे राजा मला म्हणतो, तू भिवू नकोस, मी आहे ना. आणि हे शब्द आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगून जातात प्रियानो. आणि 7व्या वचनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत प्रियानो. 7व्या वचन जर वाचाल तर तो दावीद त्यास म्हणाला, भिवू नको. हं? तुझा बाप योनातन तुझा बाप योनातन याच्याकरता मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझा बाप शाऊल याच्या सर्व जमीन मी तुला परत देईन आणि नित्य तू माझ्या पंक्तीस भोजन करशील. इथं आपल्याला पाहायला मिळतं 7व्या वचनामध्ये, मी तुझ्यावर अवश्य दया करीन. प्रियानो, प्रभूने आमच्यावरती दया केली. प्रभूने आमच्यावरती कृपा केली. प्रभूने आम्हाला सोडलं नाही. इफिशियन चॅप्टर 2 वर्स 18 मध्ये सांगितलं, है ना? मी तुझ्यावर दया केलेली आहे. आणि हे तुझ्याकडून नाही, हे देवाचं दान आहे.
आणि किती सुंदर गोष्ट प्रभूने आपल्याला सांगितलेली आहे. मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार. आमचा प्रभू असंच सांगत आहे, "भिऊ नका, मी तुमच्या बरोबर आहे." मत्तीचा 20वा अध्याय आणि 28 वचनामध्ये, "जगाच्या शेवटीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन, भिऊ नका." प्रभूचं हे अभिवचन आपल्याला किती सांत्वन देऊन जातं प्रियानो. आणि म्हणतो, "मी तुझ्यावर अवश्य दया करीन." राजा दावीद योनातानवर दया करत आहे. त्याच्या बापानी केलेला करार त्याला स्मरण आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रियानो, किती सुंदर गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळते प्रियानो. आणि तो काय म्हणत आहे राजा दावीद मपीबोशेतला काय सांगत आहे? तुझा बाप शाऊल याची सर्व जमीन मी तुला परत देईन. जे काही तुझं लॉस झालेलं आहे, जे काही तुझ्याकडे नाही आहे, सर्व तुझं निघून गेलं, सर्व काही तुझं मी तुला परत करेन. एक पण अशी गोष्ट तुला मी ठेवणार नाही. प्रियानो, इथं आपल्याला पाहायला मिळतं. आदनच्या वाटिकामध्ये आम्ही सर्व गमावून बसलो. देवाची उपस्थिती गमावली. देवाचं प्रेम गमावलं. देवाचा अनुग्रह गमावला. देवाचा आशीर्वाद गमावला. देवाचे देवाची उपस्थिती गमावली. सर्व काही गमावून बसलेले आम्ही लोक होतो प्रियानो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते आम्हाला परत मिळालं. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्ही जे आदनच्या वाटिकाच्या बाहेर पडलेलो होतो. आम्ही ते पापामुळं आमच्या जीवनामध्ये मरण आलं होतं. आणि पापामुळं आम्ही दूर गेलेलो होतो प्रियानो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या महान बलिदानानं आम्हाला परत आणलं. आणि परत आणून प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला जे काय आम्ही आदनच्या वाटिकामध्ये सर्व काही गमावलेलं होतं, ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यानं आम्हाला परत केलेलं आहे. जसं योनातानच्या विषयी आम्ही पाहतो, की त्यांचं सर्व काही गमावलेलं होतं. योनातानचं सर्व गमावलेलं होतं. आणि मपीबोशेतला राजा दावीद म्हणतो, की सर्व मी तुला परत करेन. आज आमच्या प्रभूनं आम्हाला सर्व परत केलं. किती महान आमचा प्रभू आहे प्रिय. त्याच्या महान बलिदानानं आम्ही परत त्याच्या राज्यामध्ये आलेलो आहोत. त्याच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहोत. त्याच्या 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 त्या महान राजाच्या वैभवशाली छत्रछायाखाली आलेलो आहोत प्रभू. आमची लायकी नाहीये. आम्ही इस्रायलच्या लोकांच्या पेक्षाही बेकार होतो. अंगणाच्या बाहेर होतो. परंतु देवानं आज आम्हाला कुठं ठेवलं? त्याच्या उपस्थितीमध्ये. आज राजा योनातानला मपीबोशेतला कुठं ठेवत आहे? आणि तो काय म्हणत आहे? आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे. राजा कुठं बसतो? राजा पंक्तीस बसतो. राजा कुठं बसतो? महलमध्ये बसतो. त्याच्या राज्यामध्ये बसतो. आणि प्रियानो, आज आम्हाला त्याने कुठं ठेवलेलं आहे? परमेश्वराने त्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला घेऊन आले. 11 वचनामध्ये आम्ही पाहतो, सिबा राजास म्हणाला, माझे स्वामी राजे यांनी आपल्या दासास केलेल्या आज्ञाप्रमाणे सर्व काही आपला दास करेल. याप्रमाणे मपीबोशेत इतर राजपुत्राप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. परिस्थिती बदलली, विचार बदलले, जागा बदलली आणि तिनं कुठं आणलं? इफिस्कराच्या 2रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. त्याने आम्हाला उचललं आणि अधिपतीच्या स्वर्गाच्या पंक्तीमध्ये बसवलं प्रिया. आज आम्ही कुठं आहोत? देवाच्या पंक्तीमध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही बसलेली लोक आहोत. देव आम्हाला विसरला नाही. देव आम्हाला विसरला नाही. राजा दावीद योनातानला विसरला नाही. त्यांच्याशी केलेला करार विसरला नाही. आणि मपीबोशेतला त्याच्या राज्यामध्ये तो घेऊन आलेला पाहायला मिळतो प्रियानो. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, की कशा प्रकारे की राजा दावीद मोपीबोशेतवरती दया केली. तसंच परमेश्वराने आमच्या दया केली. आम्ही आम्ही त्याच्या राजपुत्र आहोत. त्याचे घरचे लोक आहोत. इफिशियन्स चॅप्टर 2:19 मध्ये लिहिलेलं आहे. आम्ही घरचे लोक आहोत. आणि एक महत्वाची गोष्ट योनाचा 1 अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हणतो, की तुम्ही माझे लेकरं आहात. हां, तुम्ही माझे लेकरं आहात. तुम्ही माझे पुत्र आहात. तुम्ही माझ्या कन्या आहात. आणि त्यानं आपल्याला राजवाड्यामध्ये घेऊन आल्या. प्रभूला पाहतो आम्ही 13व्या वचनामध्ये, मपीबोशेत यरुशलेमेत राहिला, कारण तो राजाच्या पंक्तीशी नित्य भोजन करीत होता. बघा, नित्य
आनंदकालिक तो जोपर्यंत तो मेला नाही, तोपर्यंत राजाच्या पंक्तीस बसला. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी एक सुंदर असं स्वर्ग बनवलेला आहे. सुंदर असं राज्य आपल्याला त्यानं दिलेलं आहे. आणि त्या राजाचा कधी अंत नाही होणार असं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याचं 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 प्रभुत्व नेहमी त्या राज्यावरती राहील. आणि प्रकटणेचा 21वा अध्यायमध्ये आमचं किती सुंदर असं स्वर्ग त्यानं नवीन पृथ्वी, नवीन आकाश आमच्यासाठी तो बनवलेला आहे. आणि तो आमची वाट बघत आहे. तो आमची वाट बघत आहे, की माझी लेकरं कधी ह्या राज्यामध्ये येतील आणि ते माझ्या मध्ये बसून आम्ही त्याची मध्ये बसून त्याची मी संगती करेन. प्रियानो, मपिबोशत सारखं आमचं जीवन होतं. मपिबोशत सारखं आमची परिस्थिती होती. कुणी विचारणारं नव्हतं. कुणी पाहणारं नव्हतं. कुणी दिलासा देणारं नव्हतं. कुणी पाठीवर हात टाकून म्हणणारं नव्हतं, की भिऊ नको. परंतु प्रभू म्हणला, "भिऊ नको. मी तुझ्याबरोबर आहे." आणि आज आमची परिस्थिती बदलली. आज आम्ही देवाच्या घरामध्ये, त्याच्या अंगणामध्ये नाही, त्याच्या अति पवित्र स्थानामध्ये जहा आमचा प्रभू आहे, तिथं आम्ही उपस्थित आहे प्रियानो. आणि किती भाग्यशाली आमची हे 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 आम्ही 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 स्वतःला भाग्यशाली मानतो, की आम्ही जिवंत देवाला ओळखलं. आम्ही अनाथ नाहीये, मुसाफिर नाहीये. आज आम्ही आमच्या जिवंत देवाची लेकरं आहोत. आणि त्या राज्यामध्ये आम्ही जाणारी लोकं आहोत. त्या राज्याचा कधी अंत नाही होणार आहे. प्रभूने सर्व आम्ही अदनच्या वाटिकामध्ये गमावलं होतं. परत प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बहुमूल्य रक्ताने आम्हाला परत केलं. त्याबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करूया आणि येणाऱ्या जीवनामध्ये प्रभूच्या नावाचा गौरव नेहमी करत राहूया. प्रभू या छोट्याशा वचनाच्याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. प्रभूची स्तुती असो.